तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी सुरुवात करणार आहोत. पण पेरणीच फक्त पेरणी दाखवणार नाही, हा तर योग्य पद्धतीने सोयाबीन पेरणी कशी करायची व कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कोणत्या चुका टाळायच्या असतात हे संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तर लक्षात घ्या मित्रांनो. तर सर्वात आधी आपल्याला सोयाबीन पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करून घ्यावी लागते. नांगर म्हणा, रोटर म्हणा, पेरणी, पंजे जे काही असेल ते मशागत करून घ्यायचं मित्रांनो आधी. कारण की गवत काडी अगोदर आपल्याला असतात ते नष्ट करायचं आहे व मग जमीन भुसभुशीत करून घ्यायची आपल्याला योग्य पद्धतीने. जमीन भुसभुशीत, समतल आणि ढेकळरहित असेल तर बियाणाची उगवण क्षमता चांगली होती मित्रांनो. मुळांची वाढ चांगली होते व सुरुवातीची वाढ चांगली होती मित्रांनो. उत्पादनास वाढ होते. तर मित्रांनो, सर्वात आधी जमिनीचा ओलावा. सोयाबीन पेरणी करताना मित्रांनो जमिनीत योग्य ओलावा असला पाहिजे. थोडा कमी ओलावामध्ये नका पेरू. चांगला ओलावा झाला पाहिजे. पाऊस चांगला पडला तरच पेरणी करा मित्रांनो. कमी पावसात नका करू, कारण की सोयाबीन व्यवस्थित वापणार नाही. कोरड्या जमिनीतही पेरू नका व खूप ओल्या जमिनीतही पेरू नका मित्रांनो. ओल्या जमिनीत पेरल्यानंतर त्याला बुरशी वगैरे लागू शकते. मित्रांनो, राहिलं विषय बियाण्याचा. तर विषय बियाणं मित्रांनो, चांगल्या कंपनीचं व चांगल्या दर्जाचं बियाणं वापरा. चांगलं उगवण क्षमता चांगली असावी, त्याला बुरशी न लागलेली असावे. नेहमी प्रमाणित कंपनीचं आणि चांगल्या उगवण क्षमतेचं असलेलं बियाणं वापरा मित्रांनो. चांगलं बियाणं म्हणजे चांगल्या उत्पादनाची पहिली पायरी. तर मित्रांनो, बाजारमध्ये खूप पद्धतीचे बियाणे आहेत. रुचीचे 1001, 2001, 5001, 7001, 9001 व MAU 776 वगैरे अशा ग्रीन गोल्ड भरपूर पिशव्या आहेत मित्रांनो. चांगल्या पद्धतीने आपल्याला बीज निवडायचं आहे. तर सगळी करतोय तर ते अशा पद्धतीने बियाणं आहे. चांगल्या दर्जाचं बियाणं आहे मित्रांनो. कमी पाण्यात व हलक्या जमिनीसाठी योग्य बियाणं आहे मित्रांनो. बीज प्रक्रिया. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे मित्रांनो. यामुळे मुळकूज, खोडकूज, बुरशीजन्य रोग आणि सुरुवातीची किड्यांपासून संरक्षण होते मित्रांनो. त्याबरोबरच उगवण ही चांगली होते मित्रांनो. सुरुवातीची वाढ, मध्यम वाढ बीज प्रक्रिया केल्यामुळे चांगली होते. तर मित्रांनो, खत व्यवस्थापन. पेरणी करताना योग्य प्रमाणात खत देणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. माती परीक्षेनुसार खत दिलं तर मित्रांनो खूप चांगलं. पेरणी यंत्रातून खत आणि बियाणं वेगवेगळ्या नळीतून पडत असते मित्रांनो. झाडाला सुरुवातीचे अन्नद्रव्य चांगलं मित्रांनो, कारण की पेरणी यंत्रात सुरुवातीला खत स्टार्टिंगलाच आपण खत दिलं तर पेरणी यंत्रातच टाकून दिलं तर प्रत्येक बियाणाला, प्रत्येक मुळांना खत पोहोचते मित्रांनो. आणि जर नाही पेरणी यंत्र दिलं तर समोरून फेकून दिलं तरी चालतं. परत स्प्रे वगैरे फवारा करून काय उपयोग नाही मित्रांनो. स्टार्टिंगलाच खत देणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला एकरी बियाणं किती वापरायचं आहे. तर मित्रांनो, त्या बियाण्यावर व त्या कंपनीवर डिपेंड असतं. खूप जास्त किंवा खूप कमी नका टाकू मित्रांनो एकरी. तुम्ही वापरत असलेल्या वाहनांच्या शिफारशीनुसार योग्य प्रमाण व बियाणं वापरायचं आहे. त्या दुकानदाराला वगैरे विचारून घ्या तुम्हाला एकरी बियाणं किती टाकायचं आहे. रुचीचे सीड्स 1001, 2001, 5001, 9001 ते मित्रांनो एकरी 22 किलो ते 25 किलो बियाणं वापरायचं आपल्याला. आणि बाकी MAUS 776, 726, महाबीज वगैरे अशा पिशव्या मित्रांनो एकरी 30 किलो बी पडायचं मित्रांनो. 30 किलोपेक्षा जास्त नका पडू मित्रांनो, कारण की दाट होतं. उत्पादनास आपल्याला कमी होऊ शकते मित्रांनो. दाट होऊन त्याला कीड धारणा होऊ शकते. आपल्याला स्प्रे वगैरे करता येणार नाही. त्यामुळे दाट झाल्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते मित्रांनो. आणि 22 किलोपेक्षा कमीही नका पेरू मित्रांनो, कारण की जास्त पातळ होऊन बसेल. त्यामुळे उत्पादनात वाढ कमी होऊ शकते मित्रांनो. उत्पादन कमी होऊ शकतं मित्रांनो. सोयाबीनची पेरणी 2 ते 3 इंचावर करा मित्रांनो. जास्त खोली नका करू. जास्त खोल पेरलं तर ते उशीर वापतं व जास्त पाऊस पडल्यानंतर ते वापतही नाही. आणि खूप वरतीही नका पेरू मित्रांनो, कारण की खूप वर पेरल्यानंतर ते बी वाळून जातं व पक्षी वगैरे खाऊन जातात व मोठा पाऊस पडल्यानंतर बी वाहून जातं. अशा प्रकारे मित्रांनो 2 ते 3 इंचावर बी टाकून घ्या. याला हे बघा, हे बी असे 2 ते 3 इंचावर बी टाकून घ्या मित्रांनो. मी 2 इंचावर पेरणी करतोय. आता आपण प्रत्यक्ष सोयाबीन पेरणी सुरू केली मित्रांनो, कारण की पेरणी यंत्राद्वारे आपण पेरणी करतोय. काही जण बैलावरती वगैरे पेरणी करतात, पण ट्रॅक्टरवरती मित्रांनो सोप्या पद्धत, खात पण एकत्र पडतो, सोयाबीन पण एकत्र पडतं. कारण की बैलावरती तर मित्रांनो म्हणला तर त्याला जोडणी करावं लागते, 2 माणसाची जोडणी करावं लागतो. तर मित्रांनो, यंत्राद्वारे पेरणी केली तर ती सोपी व एकलगट पेरणी होऊ शकते. तर मी शेतकऱ्यांना एक सल्ला देऊ शकतो की ट्रॅक्टर ड्रायव्हरना वगैरे पेरणी करताना घाई नका करू मित्रांनो. व्यवस्थित पेरणी करा. मशीन व्यवस्थित चालवत आहे मित्र हे लक्षात घ्या मित्रांनो. सेटिंग वगैरे लावलात का, खात वगैरे व्यवस्थित पडते का, सेटिंग किती लावायची व कोणती लावायची हे मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. सोयाबीन फिरकी किती पेरायची वगैरे. तर मित्रांनो, बियाणं योग्य प्रकारे पडत आहे का हे लक्षात घ्या. खत नीट पडत आहे का याकडे लक्ष द्या मित्रांनो. तर मित्रांनो, अशा चुका टाळा. मी चुका सांगणार आहे. काही जण चुका करतात. कोरड्या जमिनीत मित्रांनो पेरणी नका करू. कोरडी जमीन असली, जास्त ओलावा नसला, पाऊस कमी पडला तर त्या जमिनीत मित्रांनो जास्त पेरणी नका करू. अशी व्यवस्थित वल झाली पाहिजे मातीमध्ये, तरच पेरणी करा. गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया न करणे मित्रांनो. बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे. जास्त खोलीवर पेरणी नका करा मित्रांनो. जास्त खोलीवर पेरल्यानंतर ते उगवते नाही. जरी उगवल तर खूप दिवस लागतील, 3 ते 4 दिवस लागतील मित्रांनो उकरायला. त्यामुळे मित्रांनो कमीत कमी खोलीवर पेरा. जास्ती खोल नका पेरू. चांगल्या कंपनीचे बियाणे वापरा तुम्हाला सांगतो मी,
कारण की बियाणं कोणतं वापरायचं मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओ मी चॅनलवरती अवेलेबल आहे, पाहू शकता. योग्य खत न देणे मित्रांनो, योग्य खत कोणता वगैरे द्यायचा तोही मी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकता माझ्या चॅनलवरती. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत. आज आपण फक्त सोयाबीन पेरणीची प्रक्रिया पाहिली. च्या व्हिडिओमध्ये मी प्रत्यक्ष पेरणी मशीनचं उभं राहून सगळी सेटिंग सांगणार आहे मित्रांनो. प्रत्यक्ष सेटिंग दाखवणार आहे, कोणत्या बियाला किती फिरकी टाकायची, बियाण्यासाठी कोणती फिरकी, कोणता चक्र वापरायचा, पेरणी मशीनचे सेटिंग काय असते मित्रांनो, ट्रॅक्टर कोणत्या घेरमध्ये चालवायचा, ट्रॅक्टर सीड किती ठेवायचं, ट्रॅक्टरचा स्पीड किती ठेवायचा, 2 ओळीतील अंतर किती ठेवायचं मित्रांनो, 2 बियांमधील अंतर किती ठेवायचा, बियाणं योग्य प्रकरणात पडतं की नाही हे कसं ओळखायचं, कसं तपासायचं, कमीत कमी जास्त बियाणं पडणं असेल तर सेटिंग कशी बदलायची, प्रत्येक शेतात मशिनरी संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे मी. तर तो व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.